हॅलो हाय गाईज, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मनापासून. चला, सोप्या आणि सरळ पद्धतीने एक छोटीशी तुम्हाला डिझाईन दाखवते. बॅगची नॉडवाली 3.5 पूर्ण उंची, घडी 10ची, 2.5 गळा, शोल्डर 3 आणि माझा गळा हा आहे 10. तुम्हाला जेवढा पाहिजे असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर 1.5, हे 1.5ला आपण आणि शेप पण कसा पण देऊ शकता. मी दिलेला आहे राऊंड शेपमध्ये. आता मेन फॅब्रिकवर कटिंग करणार आहोत आपण. हे बघा, अशा पद्धतीने कटिंग करून घ्या. खूप सोपी आणि सरळ पद्धत आहे ही. शेप तुम्ही ऑर्डर कोणता पण टाकू शकताय, तुम्हाला जे हवा असेल तो. आणि त्याच्यानंतर हे 1.5ची पण कटिंग करून घेतली. हे काळजीपूर्वक बघा. हे 2 पार्ट आपले वेगवेगळे करायचे व्यवस्थित फॅब्रिकवरचे. त्यानंतर आपण काय करणार, 1.25 किंवा 1, तुम्हाला जेवढी रुंदी बेल्टची पाहिजे असेल तेवढं तुम्ही कट करू शकताय. मी 1च घेतली आहे, 1.25. त्याच्यानंतर असे आपण बंद बनवून घेणार त्याचा नॉडसारखा, आणि ते पलटी करून घ्यायचं आहे व्यवस्थित प्रॉपर. त्याच्यानंतर एक मोठा पण मी असाच करून घेतलेला आहे, एकाला एक अटॅच केलं आणि पलटी करून घेतली. आता मोठा नॉड बनवून घेणार आहे. तुम्ही रेडीमेड नॉड पण टाकू शकता, पण मला रेडीमेड आवडत नाही आहे म्हणून मी फॅब्रिकचाच बनवायले. हे बघा, तुमच्यासमोरच बनवते. कारण नॉड पण आता रेडीमेड खूप छान पद्धतीचे भेटतात मार्केटला, ते पण छान दिसतात. पण मला माझ्या फॅब्रिकच्या ब्लाऊजच्या ह्याच्यातूनच बनवलेलं मला आवडतं. पलटी करते. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सब, लाईक, कमेंट नक्की करा. आणि अशा छोट्या छोट्या टिप्ससाठी मला फॉलो नक्की करा. कारण माझी शिवण्याची पद्धत खूप सोपी आणि एकदम फास्ट होणाऱ्या पद्धती असतात. तर हा पूर्ण व्यवस्थित अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचा. नॉड तर सगळ्यालाच माहिती असेल, पलटी म्हणजे कसा करायचा. नसेल माहिती तर माझ्या चॅनलवर जा, त्याच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, ते नक्की बघा. हे बघा, अशा किती मोठा नॉड बनवलेला आहे. कारण आपल्याला डिझाईनमध्ये तेवढा नॉड लागतो म्हणून मी अगोदरच खूप मोठा बनवून घेतला आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा बघा 2 इंचाचे, तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तेवढं तुम्ही कमी जास्त पण करू शकताय. 2 इंचाचे मी कटिंग छोटे छोटे असे नॉडचे तुकडे करून घेतलेत आणि मार्जिन केले 1-1 इंचावर. हे बघा, अशा पद्धतीने बॅकचे जे आपण 1.5 कट केलं होतं का तिथे, आणि अशा पद्धतीने आतमध्ये मेन फॅब्रिकच्या ह्याच्यामध्ये ठेवण्याची पद्धत बघा माझी. व्यवस्थित असं आतमधून टाकून द्यायचं, कारण आपल्याला पलटी करायचं आहे. फक्त आपण टिप मारून घेणार आहे. हे बघा, जिथं आपण खून केलेली का तिथं फक्त ठेवून द्यायचे आणि शिलाई मारून घ्यायची. मेन जो भाग आहे ना ते आतमध्ये टाकायचा, आणि जे 2 त्याचे तोंड असतात का ते अशा पद्धतीने ठेवा. त्याच्यानंतर कट देऊन घ्या व्यवस्थित. नंतर आता प्रॉपर अशा पद्धतीने हलक्या हाताने पलटी करून घ्या, आणि त्यालाच आपण दाब शिलाई मारणार आहेत. हे बघा, अशा पद्धतीने खूप छान दिसते ही डिझाईन. मला खूप आवडली होती म्हणून मी माझ्याच ब्लाऊजला केली. तसे 2 मी क्लायंटचे पण बनवली होती, पण माझं असल्यामुळे मी व्हिडिओ बनवून तुम्हाला वेअर करून पण दाखवू शकते. हे बघा, अशा पद्धतीने दोन्ही पण पार्ट असेच व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे. त्याच्यानंतर हे नॉड बघा कशा पद्धतीने टाकायचा. झिगझॅगमध्ये नॉट टाकून घ्यायचा. खूप सुंदर दिसत होती ती डिझाईन. आणि आवडल्यास नक्की लाईक, कमेंट नक्की करा. अशा पद्धतीने त्याला आपण आज छोटे छोटे खालून हे पण बनवून लटकन. हे बघा, हे का वेअर केल्यावर कसं दिसतं फायनल लुक त्याचं. आवडल्यास नक्की लाईक करा.